जय श्रीराम मित्रांनो, आज झाला होता टाईम, त्यामुळे मी निघालो लवकर. फार थंडी वाजत होती, काय करा काय काम नाही ते काही करत नव्हतं. आणि मी डबे वगैरे बघू म्हणलं त्यात दूध किती आहे. डबावरती काढून बघितलं मी, दूध फार होतं. त्यामुळे मी परत दिला डबा ठेवून. आणि मला म्हणलं काय काम करावं, ते ती फ्रीजची साईड वगैरे पुसून घेतली. परत काय करावं म्हणलं, पण मग घेतलाच डबावरती काढून दूध बांधून घेतलं फटाफटा. दूध बांधून 1 लिटर अर्धा लिटर पावशेरची अशी दूध बांधून घेतली. डबा वगैरे धुवायचा होता, कारण की तेच दूध जर ह्याच डब्यात टाकलं तर खराब होतं ताजं दूध. त्याच्यामुळे मी हे दूध बांधून घेतले. त्यानंतर आलो होतो एक कस्टमर, बारीक पोरगा, त्याला पार्ले जे म्हणता येतं ते पल्ले जे म्हणत होतो. मग त्याची मी थोडीशी मजा घेतली. त्यानंतर मी त्याचा व्हिडिओ घेतो. त्याला कळलं ते लागलं लपाला. प्रतीक पण उभा होता समोर. प्रतीक म्हणतात दादा मी येतो, म्हणलं हाय. त्यानंतर आमच्या समोर आल्या होत्या राजस्थानी गाई फारशा. त्यानंतर मग त्यांनी रस्ता आडून गेला होता पुरा. आणि माझे पण बिस्किटं संपलेले होते पुरेसे. मग म्हटलं बिस्किटं लावून घेऊ आपण. त्यानंतर मी बिस्किटाचा बॉक्स घेतला. पतंजलीचे बिस्किटं लावले मी कोकोनटचे, कारण की पतंजलीने मला टाकलेली होती चुकीची ऑर्डर. मी त्याला सांगितले क्रीमची बिस्किट, त्याने मला कोकोनटचेच टाकून दिले होते फारशी बिस्किट. मी घेऊ म्हणलं पटापट लावून जे आहे ते बिस्किटं लावायचे होते मला, कारण की मला फार काम पडलेलं होतं. मला फळीची पण पोसणं लागत, कारण की माझं काही लग्न झालेलं नाही, त्यामुळे मला स्वतःच लावणार. त्याच्यानंतर मी लावली पतंजली दूध बिस्किटं. त्यानंतर आला होतं कस्टमर केली, याला आणलं मी शाळेतून. त्याला म्हणलं तो अभ्यास कर. प्रतीक पण फोन बघत होतो. म्हणलं प्रतीकला फोन नको बघू. त्याला म्हणलं खाली लिही, तुला काय लिहायचं. त्यानंतर मी त्याला अभ्यास दिला. मी स्वतः त्याच्याकडून अभ्यास करून घेतला. आता झाली होती घरी जायची वेळ, कारण की जेवण वगैरे करणं होतं. प्रतीक म्हणत होता फोटो काढायचा होता, म्हटलं काढला. आता आम्ही निघालो होतो घराकडे जायचं होतं. घरी गेल्या ताईने लावून दिलं होतं आम्हाला काम. त्यानंतर आम्ही निघालो होतो परशाला सोडायला. परशाला जायचं होतं आम्हाला, रूमवर सोडा. प्रज्वलन इकडं बघ. त्यानंतर आता आम्ही जे बसलेलो होतो जेवायला. त्यानंतर तो म्हणतात मामा मी बघ कसं करतो, पुष्पा पुष्पा करीत होता. आता झाली होती 4:30, मला जायचं होतं माझ्या डेअरीवर. दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्यापाशी होतं आज फारसं सामान. घेतलं मी सामान समोर, दोन्ही साईडने घेतलं. 2 कॅनी बांधून गाईचं आणि म्हशी दोन्ही कॅनीमध्ये घेतलं. आता आलो होतो डेअरीवर येण्याआधी प्रतीक येऊन बसलेला होता तिथं. आधीच प्रतीकनं मग मसाले वगैरे लावून दिले. प्रतीक असल्यावर माझं भरपूरसं काम होऊन जातं. मला काही काम जास्त करायची गरज नाही राहत. काही काम नव्हतं. प्रतीक म्हणे दादा मी पेपर होतो. म्हणलं फाड बाबा, समोर पोरं खेळत होतेच. मग आता हे 2 आले होते, म्हणे आम्हाला पार्टी पाहिजे. म्हणलं चला बाबा पार्टी. मग आम्हाला जायचं संध्याकाळी जेवायला. लवकर दुकान बंद करून मी आता निघालो होतो तिकडे. ही गाडी वगैरे रोज बसलेलो होतो. तेव्हा लवकर येऊन आपल्याला जायचं जेवायला. मग तिथून आलो, त्यांना शॉर्टर दिलं. माझं 1 दिलं, ताईचं 1 दिलं. दोघांना 2 शॉर्टर दिलं. ताई बसलेली होती. मग तिथून निघालो आम्ही आता हॉटेलवर. आम्हाला जायचं होतं जेवायला. फार थंडी वाजत होती, त्यामुळं फार आम्ही एकदम जाम झालेलो होतो. तिथून आल्यावर हा देत होता ऑर्डर. म्हणलं देतो तुला जे